लाडक्या बहिणींची योजना आहे तशी चालू राहणार। हे सगळे विरोधक त्यामध्ये काय जे काय पूर्वी ज्यांनी खोडा घातला, म्हणाले ही योजना फक्त चुनावी जुमला आहे, पण 5 हप्ते त्यात गेले, 6 हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले, कोर्टातही गेले, कोर्टाने त्यांना हकललं। मग त्यांना तुम्हाला मी सांगतो, विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे। लाडक्या बहिणींची योजना बिलकुल सुरू राहणार। तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेबाबत सर्वजण अफवा पसरत आहेत, तर त्याकडे कोणत्याही लाडक्या बहिणीने लक्ष द्यायचं नाही आहे। तर या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत। तर कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही किंवा आपलं सरकार ती योजना बंद करणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तुम्ही ती क्लिप आता पाहिलेली आहे। तर लक्षात घ्या की ज्या ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज निकषबाह्य म्हणजेच अपात्र करण्यात येणार आहेत, त्याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम ह्या काय म्हणालेल्या आहेत, तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे पाहून घेऊया। तर निकषबाह्य अर्ज अपात्र करण्याचा निर्णय। तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना लाभ दिला जाईल, पण आलेल्या अर्जाची छाननी केली जाईल। तर ज्या कोणत्या अर्जाबाबत तक्रार प्राप्त होईल अशाच अर्जाची छाननी केली जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला इथे कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही। ज्या अर्जाबाबत तक्रार येईल त्याच अर्जाची इथे छाननी केली जाणार आहे। तर छाननी केल्यानंतर तो अर्ज निकषबाह्य करण्यात येणार आहे, म्हणजेच तो अर्ज अपात्र करण्याचा निर्णय इथे झालेला आहे। तर मित्रांनो, सरसकट सर्व अर्जाची छाननी केली जाणार नाही, तर ज्या अर्जाबाबत तक्रार येईल अशाच अर्जाची इथे छाननी केली जाणार आहे, असे आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तसेच अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे लाभाचा हप्ता देखील मिळणार नाही। तसेच जर महिला व PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। लाडक्या बहिणींना जानेवारीमध्ये 1,500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेऊया। तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणीबाबत ही एक महत्त्वाची अपडेट आहे, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तर जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे आणि लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्यात 1500 रुपये की 2100 रुपये मिळणार, याकडे सर्व महिलांचे म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींचे लक्ष हे लागलेलं आहे। तर लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता हा दिलेला आहे। तर 25 डिसेंबरला हा 6वा हप्ता जमा झालेला आहे। तर विधानसभा निवडणुकीनंतर 2100 रुपये दिले जातील असं सांगितलं जात होतं, परंतु अद्यापही हा निर्णय अजून घेतलेला नाही। जर हा निर्णय घेण्यात आलेला असता तर आपल्याला 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये आपल्याला ह्या 6व्या हप्त्यामध्ये मिळालेले असते। तर आपल्याला 6व्या हप्त्यामध्ये देखील 1500 रुपयेच मिळालेले आहेत, म्हणजेच ह्या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही इथे झालेली दिसत नाही आहे। तर त्यामुळे डिसेंबर महिन्यातच 2100 रुपये मिळतील असं महिलांना वाटत होतं। तर बघा, डिसेंबर महिन्यामध्येच 2100 रुपये मिळतील असं सर्व महिलांना वाटत होतं, परंतु किती मिळाले तर 1500 रुपये मिळालेले आहेत। तर अजूनही या वाढीव नीतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे डिसेंबर महिन्यात महिलांना 1,500 रुपये देण्यात आलेले आहेत। दरम्यान आता महिलांना 2100 रुपये मिळणार का, याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे। जानेवारी महिन्यात 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, आता याकडे सर्व महिलांचं लक्ष वेधलेलं आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या, सर्वांना वाटत होतं की सरकार आल्यावर 1500 ऐवजी 600 रुपयांनी वाढ होऊन 2100 रुपये मिळतील, परंतु सरकार आलं, सरकार स्थापन देखील झालं, परंतु 2100 रुपयाचा जो निर्णय आहे तो अजूनही अद्यापही घेतलेला नाही आहे। त्यामुळे सर्व महिलांना वाटत होतं की सरकार आलं की डिसेंबर महिन्यातला जो 6वा हप्ता आहे तो आपल्याला एकूण 2100 रुपये मिळेल, परंतु मिळालेला नाही।
तर जानेवारीमध्ये नक्की किती हप्ता मिळणार आहे याकडे सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजे जानेवारीमधील 7वा हप्ता हा 2100 रुपयाचा असेल की 1500 रुपयाचा असेल याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. तर इथे अतिशय महत्त्वाची बातमी पाहून घ्या. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली ही माहिती आहे. ते आहेत की आपला अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये हप्ता दिला जाणार आहे. तर लक्षात घ्या, आत्ता नाही मिळणार, म्हणजेच मार्चमध्ये आपला अर्थसंकल्प जाहीर होणार आहे आणि राज्याच्या अर्थसंकल्पानंतर 1500 रुपयावरून 2100 रुपये हप्ता आपल्या लाडक्या बहिणीला हा दिला जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, 2100 रुपये हा जो हप्ता आहे तो तुम्हाला मार्च महिन्यानंतर मिळणार आहे. म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी हा हप्ता देखील तुम्हाला 1500 रुपयाचाच मिळणार आहे. आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या.